डॉक्टर सबिया, मी खूप होप घेऊन आलेली आहे. यू आर माय लास्ट होप. मला काही करून इंटरकोर्स जमलंच पाहिजे. तुम्ही जे काही तुमच्या इंस्टाग्रामवर हे दाखवत असता तो डायलेटर आज गेलाच पाहिजे. ज्या गायनेकॉलॉजिस्टने सगळ्यांसमोर ओटीमध्ये चेष्टेत सांगितलं होतं की ह्या बाईला कोणी बिना अनेस्थेशिया हात लावून दाखवा, मला त्या गायनेकॉलॉजिस्टला परत जाऊन भेटून सांगायचं की बघा मी नॉर्मल आहे. ज्या इनलॉजला वाटायचं की मी नॉर्मल आहे का नाही आहे, का माझं काही ट्रान्सजेंडर आहे का, ज्याची तपासणीसाठी मला नेलं होतं, मला प्रत्येकाला सिद्ध करायचं आहे मॅडम की मी एक नॉर्मल बाई आहे आणि ते सिद्ध होण्यासाठी मला इंटरकोर्स करणंच आहे. दिस इज माय टुडेज केस स्टडी. मला ह्याचबद्दल बोलायचं आहे. मी डॉक्टर सबिया, इंडियाज लिडिंग सेक्स अँड रिलेशनशिप कोच. तुम्ही बघत आहात सेक्स कोचिंग विथ डॉक्टर सबिया. कॉन्टेंट आजचा सेन्सिटिव्ह आहे. क्लायंटची कॉन्फिडेन्शियालिटी मेंटेन करत मला फक्त केस स्टडी तुमच्यापर्यंत पोचवायचे, त्यामुळे तेवढ्याच गांभीर्याने व्हिडिओ बघा. कमेंट सेक्शनमध्ये काही नाही टाकलं तरी चालेल, पण प्लीज केसची सेन्सिटिव्हिटी आणि केसचं गांभीर्य समजा. मी वजायनसमस ह्या टॉपिकवर परत एकदा व्हिडिओ बनवून थोडीशी अवेअरनेस का होईना पण क्रिएट करण्याच्या हेतूने हा व्हिडिओ बनवलेला आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि नोटिफिकेशन ऑन ठेवा. चॅनलला सबस्क्राईब पण नक्की करा. तर मला जे जे बघत आले त्यांना तर कळतच आहे की मी कोण आहे, काय करते, काय नाही. जे पहिल्यांदा हा व्हिडिओ बघताय तर मी डॉक्टर सबिया आहे. मी एक BMS डॉक्टर आहे. मी लायसन्स इमोशनल इंटेलिजन्स कोच आहे. मी ICF सर्टिफाईड ACC फॉर्मर ACC कोच आहे. NLP प्रॅक्टिशनर म्हणजे न्यूरो लिंग्विस्टिक प्रॅक्टिशनर आहे. मास्टर प्रॅक्टिशनर आहे. हिप्नोसिस शिकले. हे सगळं बरंच माझं क्वालिफिकेशन. मुळात माझं निशच आहे की जिथं सेक्स आणि नातेसंबंध ह्यांचा जेव्हा विषय असतो तिथं आय एम द राईट पर्सन. की सेक्स चांगला होतोय नाही होतोय म्हणून नात्यांवर परिणाम पडतोय, की नाती कितकट झाली तर सेक्सवर परिणाम पडतो. ह्याचे वेगवेगळे केसेस येतात माझ्याकडे. राईट फ्रॉम डिवोर्स, एक्स्ट्रामॅरिटल अफेअर, मिसमॅच लिबिडो, ऑर्गॅझम झालं नाही झालं, प्री मॅच्युअर इजॅक्युलेशन, इरेक्टाईल डिस्फंक्शन, आणि माझ्या मनाला सगळ्यात जवळचं वाटणारी कॅटेगरी ऑफ केसेस म्हणजे वजायनसमस. म्हणजे त्या स्त्रिया ज्यांना सेक्स या कृतीची तितकी भीती असते. इंटरकोर्स करायचा तर आहे, पण जेव्हा लिंग त्या पेनिस म्हणजे तो पेनिस जेव्हा वजायनल ओरिफिस म्हणजे वल्वाच्या ह्या बाहेरचा होल इथं जेव्हा ते येणार तर ते इतकं आकुंचन पावतात, इतकं ते घाबरतात की त्यांना जाम इच्छा असते पण त्यांना करता येत नाही. आणि बिलीव्ह मी, जर हा व्हिडिओ तुम्ही बघता आणि तुम्ही ह्या परिस्थितीत आहात किंवा तुम्हाला माहीत असेल की असं कोणी आहे की ज्यांना हे आहे हा त्रास, तुमचे मित्र, मैत्रिणी, बहीण, भाऊ, एनीबडी, तर द बेअर मिनिमम इज हा व्हिडिओ शेवटपर्यंत स्वतः पण बघा आणि त्यांना दाखवा. कारण मग ह्याच्यात तुम्ही एकटे नाही आहात. माझ्याकडे बहुतेक 100-150 जे काही नंबर आकडा असेल, माझ्याकडे काही खूप केसेस नाही आहेत पण एवढा डाटा आहे माझ्याकडं, त्याच्यावरनं मी सांगू शकते की तुम्ही एकटे नाही आहात. आणि सगळ्या केसेसमधलं एकच दोन सिमिलर रिझन्स म्हणजे एक तर सेक्स या संकल्पनेबद्दल इतकी मिसइन्फॉर्मेशन आहे. सेक्स म्हणजे दुखतं, पहिल्यांदा सेक्स केलं म्हणजे दुखतंच, ब्लिडिंग झालीच पाहिजे, व्हर्जिनिटी, नॉन व्हर्जिनिटी, ते लिंग आत गेल्यावर किती दुखणार, ते खालचा होल किती मोठा असतो, कुठल्या होलने आत जातं, सेक्स केलं म्हणजे दुखतंच, आपलं ते कर्तव्य असतं, पाय वर करून झोपायचे, नवरा येणार करून जाणार, वगैरे 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 वगैरे. सेक्स म्हणजे सुख हे आपल्याला कोणी सांगितलेलं नाही आहे. आणि ते तिथं कसं कुणाने हात लावू द्यायचं नाही, आणि ते कसं घाण असतं, आणि ते कसं शी असतं, गिल्टी असतं, शेम असतं, हे इतकी इन्फॉर्मेशन लोडेड आहे की जेव्हा ॲक्च्युली आपल्याला आवडणाऱ्या व्यक्तीसोबत करायचं आहे ना तेच, तेव्हा हेच आपल्या शरीराला कळत नाही. बस 30 वर्ष तर तुम्ही हे घाण आहे सांगितलं आणि आता मात्र अचानक करायचं आहे, आता मात्र नागडं व्हायचं आणि कुणाचं तरी अख्खं लिंग आत घ्यायचं आहे. हाऊ ज्यांना जमतंय फॅन्टॅस्टिक, पण हा गोड गैरसमज ठेवणं की प्रत्येकाला जमेल हा मोठा अन्याय असतो. आणि मग ज्यांना जमत नाही, तुमच्यासारख्या असतील काही लोक ज्यांना जमत नसेल, ते बोलत नाही, ते गप्प राहतात. तशीच ती लग्न आणि त्या लग्नामध्ये त्या गोष्टीमुळे होणारे कॉन्फ्लिक्ट, त्यांचा दम घुटायला लागतो, पार्टनरचा दम घुटायला लागतो, घरच्यांना पोर बाळ पाहिजे ते होत नाही, वगैरे 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 ह्या गोष्टी होतात. तो झाला मिसइन्फॉर्मेशनचा भाग. दुसरा भाग असतो की जिथे लहानपणी
खूप लहान असताना मी म्हणेन, जेव्हा आपल्याला कळत पण नाही, ज्याला आपण सो कॉल्ड गुड टच बॅड टच म्हणतो, त्याच्या परे जाऊन घरातल्या काकांनी, आजोबांनी, बाबांनी, भावांनी, टीचरनी, बसमधल्या माणसांनी, चालत असताना रस्त्यावरच्या माणसांनी, कुणीतरी तुमच्या शरीराला, त्या मुलीला, बुब्सला, खाली वल्वाला, मागे बॉडीला कुठेतरी घाणेरडा तिच्या कन्सेंटशिवाय, कन्सेंट तर काय 2 वर्षाच्या पोरगी तुम्हाला कन्सेंट देणार आहे? तुम्ही तिला घेता, मिठीत घेतल्यानंतर कशा प्रकारनी मिठी घेतली हे 2 वर्षाच्या पोरीला पण कळतं. माझ्याकडे 2 वर्षाची अब्यूज केस आहे, 4 वर्षाची अब्यूज केस आहे, 2.5 वर्षाची अब्यूज केस आहे, जिथं आजोबांनी काकीत घेतलं आणि असं आपल्या मांडीवर बसवलं आणि असं घासलं आणि त्या मुलीला त्या कृतीची भीती बसलेली आहे. किंवा लहानपणी एखाद्या मुलीनं आईवडिलांना सेक्स करताना फक्त ऐकलं आणि त्या आवाजाचा इंटरप्रिटेशन काहीतरी चुकीचा लावला, किंवा वर्गातल्या मित्रांनी टच केलं खाली, किंवा जे भविष्य वाचायला म्हणून कोण घरी आले होते ज्योतिष, त्यांनी ते हात लावला, स्किनच्या डॉक्टरनी सगळीकडे हात लावला, भावांनी अब्यूज केलं, बाबांनी अब्यूज केलं, आजोबांनी अब्यूज केलं. 1 का 100 केसेस आहेत माझ्याकडे. बेसिकली मला म्हणायचा मुद्दा असा की अब्यूजची हिस्ट्री असते. सो ऑल सेड अँड डन, वजायनसमस म्हणजे काय की हा जो वजायनल ओरिफिस असतो हा असा ओपन होतो, रिलॅक्स होतो. जेव्हा एक स्त्री अराऊज होते, जेव्हा तिला करायची इच्छा होते, तो अराऊज होते, तर ते रिलॅक्स होते आणि मग पेनिस आत जातो. पण तिथं भीती असेल किंवा तिथं कसलीही किळस वाटत असेल, घाबरत असेल ती स्त्री, तर हे आकुंचन पावतं आणि ते इनव्हॉलंटरी होतं. ते काय कोणी मुद्दाम करत नसतं, ते तिथं लिंग जवळ गेलं की ते आकुंचन पावतं. ह्याचे मेडिकल रिझन्स असतात, हार्मोनल रिझन्स असतात आणि सायकोलॉजिकल रिझन्स असतात. मेडिकल आणि हार्मोनल रिझन्ससाठी तुम्हाला गायनॅक, युरोलॉजिस्ट किंवा एंडोक्रोनॉलॉजिस्टकडे जावं लागतं आणि ते सगळं जर नॉर्मल आलं आणि तरी तुमचा संभोग होत नसेल, देन आय एम द राईट पर्सन. बिलीव्ह मी, आय एम द बेस्ट पर्सन. आणि मी काय एवढं पोटातनं सांगते, कारण खूप उशीर करून आल्यावर खूप त्रास होतो. जशी मी आजची केस ज्याच्यासाठी हा व्हिडिओ बनवला, थोडक्यात सांगेन, ती केस म्हणजे 5 वर्ष लग्नाला झालेत, लव्ह मॅरेज आहे, म्हणजे 5 लहानपणाचं तुमचं मैत्री आहे आणि त्याच्यावरनं तुमचं लग्न झालं आहे आणि तरी संभोग जमला नाही, कारण तिला वजायनसमस होतं, वजायना कॉन्स्ट्रिक्ट व्हायचा. नवऱ्याने असं नाही की नाही समजून घेतलं, समजून बरंच घेतलं, पण घरच्यांना घाई असते मुलांची. घरच्यांनी गायनॅककडे नेलं, ही ट्रान्सजेंडर आहे का ते तपासा. गायनॅकोलॉजिस्टने तिची चेष्टा केली, तिचं सीझर झालं, कारण तिच्या केसमध्ये ॲक्सिडेंटल प्रेग्नन्सी राहिलेली आहे, त्यामुळे तर घरचे खुश ना, आता बाळ झालं एक तर मग काय टेन्शन, मग लोकांचे तोंड गप्प होतात. सेक्स इज नॉट ओनली प्रोक्रिएशन, रिप्रोडक्शन, सेक्स इज ऑल्सो प्लेजर. आणि त्या मुलीला पण होतं, झालं एकदाचं बाळ झालं ना बाज झालं. मग नवऱ्याला पण असंच वाटायचं की बाळ झालं ना, मग आता काही विषय नाही. पण शेवटी बायोलॉजिकल नीड नवऱ्याची पण आहे ना, मग त्याला अस्वस्थ व्हायचं. त्यांच्या लग्नात त्याचा इतका तणाव पडायला लागला की शेवटी त्या मुलीला असं झालं की मी काय करू. आणि आय गेस माझी कुठली तरी रील तिनं पाहिली आणि एवढा लांबून कधी एक ऑनलाईन सेशन झाला, त्याच्यामध्ये हिस्ट्री टेकिंग झालं, तिला कुठल्या कारणाने भीती बसली आहे ते आयडेंटिफाय केलं. त्यानंतर ती एवढ्या लांब आपल्या नवरा आणि त्या 2 वर्षाच्या मुलाला घेऊन नाशिकच्या माझ्या ऑफिसला आली होती. आणि मला वाटतं पहिल्याच दिवशी संध्याकाळपर्यंत आमचे असे डायलेटर्सपैकी हा डायलेटर आरामात आत गेला, बाहेर आला. त्या दिवशी रेस्ट केलं. दुसऱ्या दिवशी सकाळी बोलल्यावर नव्हतं जात कारण तो रिफ्लेक्स तुमच्या बॉडीमध्ये असा मुरलेला असतो, तो असा झटकन जात नाही. कॉन्शियस लेवलवर कळतं काय करायचं आहे, पण सबकॉन्शियस लेवलवर आपल्याला कळत नसतं की काय घडतं आहे, कसं इनव्हॉलंटरी कसं काय बंद होतं आहे ते. मग दुसऱ्या दिवशी परत आय हॅव टू डू मेंटल थेरपी करावी लागते आणि फिजिओथेरपी, मेंटल थेरपी, फिजिओथेरपी. आणि हा इंटेन्स ऑफलाईन सेशन होतो. ज्यांनी माझ्याकडे अनुभवलं, माझ्याकडे अनफॉर्च्युनेटली काही व्हिडिओ टेस्टिमोनियल नाही, ऑडिओ नाही, काही रिटर्न टेस्टिमोनियल आहे. एवढं पोटातनं सांगते, तुम्हाला पटलं तर ठीक, नाही पटलं तर मी काय करू नाही शकत. पण त्या मुलगीचं दुसऱ्या दिवशी पार ह्या साईजचा डायलेटर तिच्या मर्जीनं ती आत घालत होती आणि तिच्या मर्जीनं ती बाहेर काढत होती. जेव्हा ती माझ्याचकडे आली होती, मी डॉक्टर, जेव्हा तिचं पर वजायनल एक्झामिनेशनला मी बोट घालायचे तर एवढं बोटसुद्धा आत जात नव्हतं.
आता शी इज फिट फॉर इंटरकोर्स आता त्या नवऱ्यासोबत करायचा नाही करायचा, त्या नवऱ्याला करायचा नाही करायचा, तो वैयक्तिक विषय असतो. कारण कधी कधी हे कॉन्फ्लिक्ट इतके खेचले जातात की प्रॉब्लेम तर सॉल्व्ह होऊन जातो, पण नातं बिघडलेलं असतं. म्हणून सांगेन, जर तुम्ही अशा सिनारिओमध्ये असाल तर नाती पूर्ण खराब होण्यापेक्षा ज्या क्षणी कळतं ना की बाई आपल्याला ना सेक्स करताना काहीतरी त्रास होतोय, जमत नाही, मग एनी जेंडर मी म्हणेन, मुलांना इरेक्टाईल डिस्फंक्शनचा विषय असेल किंवा मुलींना वजायनस मस्त असेल, तर वेळ रहता हो जाएगा, करते करते आ जाएगा. नहीं होता है ऐसा, और आ भी रहा है तो भी मैं बोलूँगी कि भाई हम सही कर रहे कि नहीं कर रहे, कि हम गलत तो नहीं ना कर रहे, हे रेक्टिफाय करायला का होईना, यू शुड गो अहेड, book one session with me. Yes, it is my rosy roti, yes, it is my bread and butter, yes, everything is at a premium cost, but yet at a premium cost you will get a life changing experience when you come to me. कारण नात्यामध्ये इंटरकोर्स हा एक अविभाज्य अंग आहे, आणि तो जर जमत नसेल तर डायरेक्ट एखादं चारित्र्याची ररण करण्यापेक्षा त्याची काय कारणं असू शकतात, ते का जमत नाही हे समजून घेऊन ते ओव्हरकम करता येतं. Vaginismus is not a disease, it is not an illness, it is just a condition and it is 100% reversible. That was me, Dr. Sabia. Thank you for listening till the end. शेवटपर्यंत तुम्ही ऐकला. तुम्ही या त्रासात असाल किंवा कोणी असेल या त्रासात, तर हा व्हिडिओ शेअर करा. खाली डिस्क्रिप्शनमध्ये माझ्यासोबत अपॉइंटमेंट कसं घ्यायचं तेही लिंक टाकलेली आहे. अपॉइंटमेंट नक्की बुक करा. रमजान चालू आहे, माझे उपवास असतात, त्यामुळे मी काही खायचं नाही प्यायचं नाही, त्यामुळे असा माझा घसा सुकून जातो, कोरडा होतो. पण मला माझं काम आवडतं, कारण काल ती मुलगी ज्या समाधानाने माझ्या ऑफिसमधनं गेली आहे, मला पाहिजे प्रत्येक मुलीला तो समाधान मिळावा. आणि सगळ्यात महत्त्वाचं, जसं पोलिओ इरॅडिकेट झालं, जसं ट्युबरक्युलोसिस इरॅडिकेट झालं, तसं वजायनसमस इरॅडिकेट झालं पाहिजे. ते इरॅडिकेट होण्यासाठी सेक्स एज्युकेशन नीट पद्धतीनं रिसीव करा राईट लोकांकडनं. चुकीची माहिती भीती बसू शकते, चुकीचं स्पर्श भीती बसू शकते. जितके पुरुष इथं असताल, कुणालाही कुठल्या नजरेने तुम्ही बघताय, कुणाला काय नीयत से तुम हाथ लगा रहे हो, आप 80 बरस के हो कि आप 8 बरस के हो, आपकी नीयत, आपका इंटेंट बहुत मैटर करता है. किसी लड़की को ट्रेन में गंदे नज़र से देखेंगे और वो ऐसे ऐसे करके ऐसे बैठ रही, तो समझ लो कि आपकी नज़र उसको तकलीफ़ दे रही है. ऐसी नज़र मत रखो जिससे किसी की तकलीफ़ हो. ऐसा मत छुओ कि जिससे किसी को गंदा, ज्याला आपण म्हणतो ना किळस आली, किंदराट आ गई, ऐसा वाला महसूस नहीं करो. किसी से ऐसी बात मत करो कि उसके दिल में आपकी बात जिंदगी भर चुभे, कि उसका बदन वो भूल ना पाए. उसका बदन जब सच में प्यार करना है, जब सच में सेक्स करना है, वो सब यादें, वो सब रिफ्लेक्सेस वापस जिए और इंटरकोर्स पॉसिबल ना हो. वी नीड टू इरैडिकेट, वी नीड टू मेक सेक्स एजुकेशन वेरी सिंपल, वेरी एक्सेसिबल, and we need to dissociate this meaning कि सेक्स इज गिल्ट, सेक्स इज शेम, सेक्स इज पाप, सेक्स इज गंदा. हे सगळं बदललं पाहिजे ना. सो या, लेट्स टुगेदर कम अँड मेक लव्ह सिम्पल. थँक्यू फॉर वॉचिंग टिल द एंड. चॅनल सबस्क्राईब नक्की करा आणि नोटिफिकेशन ऑन ठेवा. सी यू सून ऑन द अदर साईड.